हॉटेलमध्ये गेल्या गेल्या दादानं मला एक काम सांगितलं, "बाबू," म्हणे, "शुभम अंड्याचा ट्रे एक घेऊन ये," म्हणे. म्हटलं ठीक आहे. जवळच असेल तर मी म्हटलं गाडीनं नाही जात, पैदलच जातो. काय तर काय दूर होतं, जाऊ द्या व्यायामही झाला आपला. बाजूनच कॅफेमध्ये बर्थडे पार्टी सुरू होती. ते वक्तातच लाईन गेली ना. मग केला ना शुभमनं जुगाड, खालूनच टाकली लाईन बड्यापैकी. मग काय यायचा बर्थडे गिड्डे झाला आणि पाहतो तर काय कचरा दुनिया भरायचा करून ठेवला. म्हटलं साला एकटाच आहे, आता कसं करू? मग त्याच्यात मग आठवलं सुमित येऊन राहिला. म्हटलं जमलं गड्या, म्हटलं आला ना भाऊ आपला सुमित, याला घोयतो म्हटलं आता कामात. म्हटलं हा कधी कामात येईन म्हटलं साला म्हटलं. मग त्याच्यानंतर मी आईले मला 1 तासाची सुट्टी होती. मग आईले घ्यायला गेलो, 50चं पेट्रोल टाकून दिलं. मग त्याच्यानंतर दूध डेअरी होती. दूध डेअरीतून 10चं दूध घेतलं. मग त्याची आई म्हणे, की कांदे वगैरे घेतो म्हणे. म्हटलं ठीक आहे घे म्हटलं. मग त्याच्यासोबत भाव हे करून राहिली होती. मग त्याच्यानंतर घरी आल्याबरोबर दूध-गीत गरम केलं. थोडंसं हातही भाजला. म्हटलं तेही बढिया आहे, एकच नंबर आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर मग फ्रेश-गिश व्हायला गेलो मस्त बढियापैकी. काहून कारण का थोडंसं दिवसभर राहावं लागते, तर फ्रेश-गिश होतं. फ्रेश-गिश झालो मस्त बढियापैकी. तोंड-गिंड पुसपास केलं मस्त. आईनं आज तर मस्त चिवडा-गिवडा केला मस्त बढिया. म्हटलं कांदे-गिंदे कापून दिले तिले मस्त. त्याच्यानंतर आईनं आणले होते जांभूळ. एकच नंबर म्हटलं, बढिया म्हटलं. भेटू मग नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये.